नमस्कार, मी अमोल बागलाणी पैशाची कार्यशाळा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज आपले स्वतः डॉक्टर जगदीश टेकाळे. सरांचं स्पेशलायझेशन MBBS MD सायकेट्री आहे. गोल्ड मेडलिस्ट MIPS आहेत सर. मनोविकार तज्ज्ञ, मेंदूविकार तज्ज्ञ, व्यसनमुक्ती तज्ज्ञ आहेत. सरांचं डॉक्टर जगदीश टेकाळे यांची मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्र जुना जे प्रदीप शेळके सरांचं हॉस्पिटल होतं, नारायणी बालरुग्णालय, याच ठिकाणी आहे. श्री साई हॉस्पिटल आहे, बाजूला कोकाटे सरांचं हॉस्पिटल आहे, इकडल्या साईडला शिंदे सरांचं हॉस्पिटल आहे. नावाजलेल्या स्पॉटला सर आहेत. सर औरंगाबादमध्ये सुद्धा सरांचं क्लिनिक आहे, बीडमध्ये आपल्या सेवेत रुजू झालेलं आहे. नमस्कार सर, मी आपलं स्वागत करतो. सर, काय सांगाल तुमच्याबद्दल थोडंसं परिचय? मी डॉक्टर जगदीश टेकाळे. माझं पूर्ण नाव डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे. माझं MBBS MD सायकेट्री झालं. मी गोल्ड मेडलिस्ट आहे सायकेट्रीमध्ये. सध्या मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून सेठ नंदलाल दूत हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथे काम करतो आणि बीड येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी इथे कार्यरत असतो. बरेच जण माझ्या वडिलांना ओळखत असतील. श्रीराम शामराव टेकाळे. माझे वडील इथं गट शिक्षण अधिकारी होते बीड पंचायत समितीला, आता रिटायर झाले. आणि माझी आई शिक्षिका आहे, मुख्याध्यापक आहे ढाळेवाडी येथे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाळेवाडी येथे. सो हा माझा अल्पपरिचय. मूळ गाव कुठलं सर? मूळ गाव माझं येवलवाडी सडकेची, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. शिक्षण, प्राथमिक शिक्षण माझं 1ली ते 4थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भटगल्ली पाटोदा इथे झालं. 5वीला मी भामेश्वर विद्यालय पाटोदा इथे होतो. नंतर मी नवोदय विद्यालय गडीला जे आहे, जवाहर नवोदय विद्यालय गडी, येथे माझं 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं. नंतर 11वीवर मी बलभीम महाविद्यालय बीड येथे होतो. नंतर माझं MBBS प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लोणी, अहमदनगर जिल्ह्यात, तिथे झालं. आणि माझं MD भारती विद्यापीठ पुणे, त्यांचं जे कॉलेज आहे भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सांगली, येथे माझं मानसोपचार तज्ज्ञ MD तिथे झालं. हो, अतिशय नावाजलेल्या कॉलेजमध्ये सरांचं शिक्षण झालेलं आहे. अतिशय नावाजलेलं दूत हॉस्पिटल आहे, ते सर प्रॅक्टिस करतात. सरांचं बीडमध्ये स्वागत आहे. थँक्यू सर. बऱ्याचदा आपण लहान मुलांना विचारतो किंवा तुला काय व्हायचं, तो इझिली सांगतो मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं. पण आपण 1ली ते 12वीपर्यंत आपलं मेंटर जर बघितलं किंवा आपण आदर्श म्हणा, तर एखादा हिरो असतो, सलमान खान, शाहरुख खान, किंवा एखादा समजा राजकारणी असतो, मग त्याला व्हायचंय डॉक्टर आणि तो लहानपणीपासून फॉलो कोणाला करायला, सलमान खान. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आता बेसिकली असं आहे की लहानपणापासून आपल्याला जे व्हायचंय, म्हणजे तुम्हाला जर डॉक्टर व्हायचंय, तुमचा त्या क्षेत्रातला कोणी आयडॉल आहे ज्यांना तुम्ही आदर्श मानता, तर त्यांना केंद्रस्थानी म्हणून त्याप्रमाणे काम करा. अगदी तुम्हाला राजकारणात जायचंय तर राजकारणात तुम्हाला जे आवडतं त्यांना केंद्रस्थानी म्हणून काम करा. तुम्हाला कुठल्याही सोशल सर्व्हिस फील्डमध्ये जायचं, अधिकारी व्हायचंय, तर अधिकारी म्हणून तुम्ही ज्यांना मानता त्यांना केंद्रबिंदू म्हणून काम केलं तर ह्या गोष्टी जास्त सोप्या होतील, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे त्या गोष्टींनी तुम्हाला ज्ञान तर मिळेलच मिळेल, त्या गोष्टीतल्या बारकावे समजून घ्यायला तुम्हाला जास्त सोपं जाईल आणि एक उज्ज्वल भवितव्याची तयारी होईल, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. मुलाखत आपण सविस्तर घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला सगळ्या पैलूवरती प्रकाश टाकता येईल. तर बऱ्याचदा काय होतंय, मानसोपचार तज्ज्ञ, वेड्याचा डॉक्टर किंवा मेंटल हॉस्पिटल, आपण उपहासाने एखाद्याला म्हणतो तुला दाखवायची गरज आहे, आणि ज्यावेळेस खरंच एखाद्याला ती वेळ येते तो खूप लाजतो दवाखान्यात जायला, किंवा बऱ्याचदा पेशंटला बांधून आणावं लागते. तर त्याच्याबद्दल काय? आता हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही म्हणतात म्हणून, आता ओल्ड म्हणजे जुनी परिभाषा झाली आता वेड्यांचा डॉक्टर वगैरे. तुम्हाला अगदी सत्य सांगू तर 3rd टायर सिटी किंवा जिथं महानगरपालिकेत अशा शहरात, आता समजा मी संभाजीनगर येथे काम करतो, अगदी डोकं दुखायला लागलं तर लोक दाखवायला येतात, एखाद दिवशी झोप नाही लागली तर दाखवायला येतात. मानसोपचार ही खरी आता काळाची गरज आहे माझ्या दृष्टीने. कारण तुम्ही पोस्ट कोविड प्रत्येकाने बघितलं, आयुष्यातला ताणतणाव वाढत चाललाय. अगदी 5 वर्षाच्या मुलांना पण आपण ट्रीटमेंट चालू करतो. लहान मुलांमध्ये सुद्धा जसं मोठ्या व्यक्तींमध्ये व्यसनांचं प्रमाण, तसं लहान मुलांमध्ये जेवत नसतात, आई वडील मोबाईल हातात देऊन त्याला जेवायला लावतात. इथपासूनच्या ह्या परिभाषा बदलत चाललेल्या आहेत. आणि राहिला प्रश्न, जो तुमच्या मूळ प्रश्नाचं उत्तर की मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे की नाही, हे कसं ओळखावं, अगदी साधा आणि सोपं सांगतो. एखाद्या व्यक्तीला त्याच्या दैनंदिन जीवनात, म्हणजे अगदी कुटुंब असेल, परिवार असेल, नातेवाईक असतील किंवा बाकीचे लोक असतील, त्यांना त्या व्यक्तीच्या चालणं, बोलणं, वागणं याच्यात फरक दिसत असेल, त्याच्या कामांवर ह्या गोष्टींचा परिणाम होत असेल, जेवण, झोप
ह्या गोष्टी जर डिस्टर्ब होत असतील आणि तो व्यक्ती त्याचं दैनंदिन कामकाज व्यवस्थितपणे पार पाडू शकत नसेल तर निश्चित कुठे ना कुठे त्या व्यक्तीला मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याची, उपचाराची, औषधोपचारांची गरज असू शकते. जागतिक आरोग्य संघटना WHO तर आता म्हणते की मानसिक आजारांचं प्रमाण हे 11% आहे प्रिव्हॅलन्स, म्हणजे 100 माणसांपैकी 11 माणसांना ट्रीटमेंटची गरज लागते आणि 100 पैकी 25% लोकांना आयुष्यात कधी ना कधी एकदा का होईना मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज लागते. हे स्टॅटिस्टिक्स आहेत. ऐकायला बोलायला हे आकडे खूप मोठे जरी वाटत असले तर हे सत्य आहे. फक्त स्टिग्मा असतो की बाबा मी मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखवू कसं, आता मी मानसोपचार तज्ज्ञांकडे गेलो, माझा विषय संपला, लोक मला काय म्हणतील, आता मी बाद झालो, आता मी मेंटल झालो, अशा प्रकारची जी टर्मिनॉलॉजी असते आपल्याकडे ती कुठेतरी थांबवायला हवी, जेणेकरून या आजारांविषयी मला वाटतं सर्वसामान्य लोकांमध्ये आणखीन जास्त चांगल्या प्रकारे जागरूकता निर्माण होईल. इन शॉर्ट समजा आपण बऱ्याचदा काय होतं, सिनेमा नाटकं आपल्यावरती बिंबवतात किंवा माझा मूड नाही आहे, मला बोर होतं, तर मग खरंच ही परिस्थिती असती का आपण ती निर्माण केलेली असते? नाही, 100% असते. जसं शरीरामध्ये आपण शरीराचे इलेक्ट्रोलाइट्स असतात, सोडियम, पोटॅशियम, जसं बदल होतो, पाण्याच्या लेवलमध्ये बदल होतो शरीराच्या, तसेच आपल्या मेंदूमध्ये रसायनं असतात, थोडक्यात केमिकल्स असतात, सेरोटोनिन, डोपामिन, हे जे ग्लुटामेट, हे जे केमिकल्सची लेवल कमी जास्त होती त्याचाच परिणाम आपल्या मनस्थितीवर होतो. आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. मनासारखी गोष्ट आवडते, एखादी डिश खाल्ली तर मेंदूला असं बरं वाटलं ही फिलिंग येते. सो ते डोपामिन रिलीज होतो. तुम्ही एखादा क्रिकेटचा खेळ खेळता, तुमची टीम मॅच जिंकली, तुम्हाला काही न करता दिवसभर तुम्ही आनंदात राहता का नाही? तर तुमचं जे डोपामिन आहे ती लेवल सर्च करतं, किंवा तुम्हाला मनसोक्त आहार, मनासारख्या सगळ्या गोष्टी घडल्या तरी ती मनाची प्रफुल्लितता कायम राहते. मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्या तर एक तडफड, चिडचिड, रखरख आपण ज्याला म्हणतो ती कायम राहते. तर ह्या गोष्टी या ना त्या प्रकारे आपलं सेरोटोनिन, डोपामिन, ग्लुटामेट या लेवलवर परिणाम करतात, त्याच्यामुळे आपली मनस्थिती बदलते. सो हे खरंच सत्य आहे. म्हणजे पिक्चर बघितला, नाटक बघितलं म्हणून मनस्थिती बदलते असं नाहीये. आपल्या मेंदूमधले रसायनांची अदलाबदल ज्या गतीनं होते त्यानुसार आपली मनस्थिती बदलते. अशात मोटिवेशनल व्हिडिओ जे आहेत, मग यूट्यूबमध्ये सगळ्यात जास्त सर्च केलं जाणारं कंटेंट हे मोटिवेशन आहे, तर आपल्याला खरंच तेवढ्या मोटिवेशनची गरज असते? आता माझ्या दृष्टीने सगळ्यात चांगलं मोटिवेशन म्हणजे काय असतं असं मी म्हणेल, अगदी शाळेपासून तुम्ही सांगतात, सरही सांगतात मुलांना, आपलं काम आपण प्रामाणिकपणे पार पाडणं. एवढं जरी प्रत्येकाने केलं, म्हणजे अगदी शाळेच्या विद्यार्थ्याच्या गृहपाठापासून ते तुमच्या माझ्यासारख्या माणसांनी की आपले दिवसभराचे जे काम आहे ते काम आपण रोजच्या रोज जरी पूर्ण केले तरी मला नाही वाटत त्यासाठी वेगळ्या प्रकारचं मोटिवेशन काही पाहिजे. दुसरी गोष्ट, जर खरंच एवढं मोटिवेशन व्हिडिओ बघूनही जर अडचणीत असेल, मोटिवेट होत नसाल, तर निश्चित आपली मनस्थिती कुठेतरी डाऊन आहे याचा विचार केला पाहिजे. आता तुमच्या प्रश्नाला लागूनच याचं उत्तर देतो की काय मोटिवेट राहण्यासाठी काय करावं, कारण मला अपेक्षित आहे हा पुढचा प्रश्न तुमचा. काय मोटिवेट राहण्यासाठी माझं एक स्पष्ट मत आहे, पुरेसा आहार, म्हणजे ज्याला आपण संतुलित आहार म्हणतो, तो म्हणजे खूप बाहेरचे पदार्थ नको, तेलकट नको, अति प्रमाणात नॉनव्हेजही नको, बॅलन्स्ड आहार आपण ज्याला संतुलित आहार म्हणतो. महाराष्ट्रीयन डाएट सगळ्यात चांगलं समजलं जातं. सो बॅलन्स्ड आहार, एक पुरेसा व्यायाम, WHO नुसार आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस दररोज 1 तास व्यायाम. त्यातमध्ये सगळ्यात उत्तम प्रकारचे व्यायाम म्हणजे ब्रिस्क वॉकिंग, ज्याला आपण जोरात चालणं, फास्ट चालणं असं म्हणतो. वॉकिंग, रनिंग, स्विमिंग किंवा बॅडमिंटन, हे 4 प्रकारचे ह्या स्पोर्ट्समधून जो व्यायाम होतो तो उत्तम असतो आणि तो तुमचं मानसिक आरोग्य राखण्यासाठी सर्वोत्तम असतो. त्यानंतर मेडिटेशन, ज्याला आपण ध्यानधारणा म्हणतो, हे निश्चित केली पाहिजे, ज्याने आपलं मन एकाग्र व्हायला मदत होते. दुसरी एक गोष्ट असते की रोज काही ना काही नवीन काहीतरी शिका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो. सो निश्चित आपल्या माइंडमध्ये ती ॲबिलिटी आहे की दररोज आपण काही ना काही नवीन शिकू शकतो. त्याच्यामुळे सुद्धा आपल्यातली गुणवत्ता राखण्यास तर मदत होते, पण आपल्यात नवीन नवीन गोष्टी शिकल्यामुळं ॲबिलिटीज वाढतात, आपण ज्याला म्हणतो व्यक्तीच्या क्षमता वाढण्यास मदत होते. सो या गोष्टी जरी केल्या तर आपण निश्चितपणे मानसिकदृष्ट्या सदृढ राहू. आता अलीकडल्या काळामध्ये आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलं की आता जस्ट माझ्या सासरवाडीमध्ये दगडी शाजन म्हणून 91 वर्षाच्या म्हातारीने एक आत्महत्या केली, किंवा अजून आमच्या एक पाहुण्यामध्ये 14 वर्षाच्या मुलाने. याचं म्हणजे काय कारण? आता आत्महत्येचे कारण वयानुसार वेगवेगळे आहेत. तरुण वयात जर म्हणाल तर डिप्रेशन,
वाढलेल्या अपेक्षा असतात त्या पूर्ण न होणं, किंवा कधी कधी अवास्तव अपेक्षा असतात. आता मुख्य कारण जर आपल्या मराठवाड्यात बघायला गेलं तर नापिकी हे तर कारण आहेत जे आपण अवॉइड करू शकत नाही. दुष्काळ असेल, नापिकी असेल, कर्जबाजारी असेल, ह्या गोष्टी अनअवॉइडेबल, ज्याच्यात आपण काही करू शकत नाही. पण मानसिक स्थितीमध्ये डिप्रेशन असेल, ह्या गोष्टी, वाढत चाललेली स्पर्धा आणि बेरोजगारी हे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे तरुण वयात. म्हाताऱ्या वयात डिपेंडन्सी, म्हणजे आपण आपल्या मुलांवर, नातवावर डिपेंडंट असतो. त्यांनी कधीतरी त्यांच्या काळजीत कमी पडलं किंवा पुरेसं लक्ष नाही दिलं तर ह्या गोष्टींचं याच्यात होतं. ओव्हरऑल जर कॉमन कारण म्हणाल तर डिप्रेशन एक आजार म्हणून त्याचं कारण आहे. बाकी जर त्याचे तात्कालिक कारण म्हणाल, नापिकी, बेरोजगारी, परीक्षेतलं अपयश, कर्जबाजारीपणा, हा ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार किंवा ज्या त्या वयोगटानुसार. पण सगळ्यांमध्ये एक मुख्य प्रामुख्याने कारण आहे मनाची असलेली तीव्र उदासीनता, हे आत्महत्येचं प्रमुख कारण आहे. तर डिप्रेशनचा आता विषय निघाला, तर डिप्रेशन बद्दल थोडा प्रकाश टाका, किंवा काय कसं. आता थोडक्यात डिप्रेशन म्हणजे काय, म्हणजे मला आता बरं वाटत नाही म्हणजे मला डिप्रेशन झालं का, तर नाही. WHO नुसार डिप्रेशन म्हणजे काय, तर थोडक्यात की काही करण्यास उत्साह न वाटणे, मनाला कायम वाईट निगेटिव्ह विचार येत राहणे, काही काम करण्याची इच्छा न होणे, विनाकारण रडायला येणे, जेवण, झोप, भूक याच्याकडे लक्ष नसणे अथवा त्या गोष्टी करण्याची इच्छा न होणे, ही झाली प्रायमरी स्टेज, ज्याला आपण माइल्ड डिप्रेशन म्हणतो. याच्या पुढची स्टेज असते ज्याला मॉडरेट डिप्रेशन म्हणतो, म्हणजे मध्यम स्वरूपाचं, ज्याच्यामध्ये तक्रारी जाणवायला लागतं, शारीरिक तक्रार, जसं अंग दुखणं, डोकं दुखणं, विनाकारण ताप येणं, सगळ्या लॅबच्या तपासण्या केल्या तरी ते नॉर्मल असणं, हे मध्यम स्वरूपाचं डिप्रेशन. आणि तीव्र स्वरूपाच्या उदासीनतामध्ये आता मी जे दोन्ही सांगितली ती लक्षणं, त्याच्यासोबत उदासीनतामध्ये आत्महत्येचे विचार येणं, बऱ्याच जणांना भीती, भास, संशय असे प्रकार होणं, लोक माझ्या विरोधात आहेत, कोणतरी कटकारस्थान करतं, त्याच्यासोबत आत्महत्येचे कंटिन्युअस विचार येणं, याला सिव्हिअर डिप्रेशन विथ सायकोटिक सिम्पटम्स असं म्हणतात. शक्यतो तीव्र स्वरूपाच्या उदासीनतेमध्ये आत्महत्येचे विचार येतात. वेळीच उपचार नाही घेतले तर अशा व्यक्ती किंवा असे पर्सन्स आत्महत्या करू शकतात. तर बऱ्याचदा काय होतं, एकटेपणा लोक सध्या पचवू शकत नाही, तर एकटेपणावर थोडं प्रकाश. हा, मनुष्य हा सोशल प्राणी हो शेवटी. वी आर सोशल बिंग्स, म्हणजे आपण मनुष्य हा सामाजिक प्राणी. आपण जर बघितलं जुन्या काळात एकत्र कुटुंब पद्धती, गावातला सामाजिक सलोखा, चावडी, हे प्रकार आता आजकाल बघायला मिळत नाहीत. कारण काय होतंय की एकत्रित कुटुंब पद्धतीच राहिलेली नाही. आपण जॉईंट फॅमिली हा प्रकारच राहिलेला नाही. आता न्यूक्लिअर फॅमिली या प्रकाराला आई वडील असतात, मुलांना त्याचे आजी आजोबा सुद्धा भेटत नाहीत 15-20 महिन्यात. त्याच्यामुळे हा पिढ्यांमधला गॅप वाढत चालला, जनरेशन गॅप वाढत चालला. परिणामस्वरूपी विचारांची देवाणघेवाण कमी झाली. विचारांची देवाणघेवाण कमी झाली त्याच्याप्रमाणे समुपदेशन जे आम्ही करतो ते कधी काळी तुमच्या घरातले आजी आजोबा, आई वडील करायचे, ते तो रोल आम्ही करतोय. कदाचित जर ते आजही जॉईंट फॅमिली असेल, एकत्रित कुटुंब पद्धती, तर मला वाटतं समुपदेशनाच्या प्रमाणाची गरज लागणार नाही. कारण घरात आपण आजी आजोबा म्हणतात की आम्ही तुमच्यापेक्षा एवढे उन्हाळे पावसाळे जास्त खाल्ले, आणि त्यांच्या अनुभवाचे बोल हेच एक प्रकारचं समुपदेशन असतं, असं माझं एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून सुद्धा स्पष्ट मत आहे. सो जॉईंट फॅमिली ही काळाची गरज आहे, कारण ते तुम्हाला सामाजिक समतोल राखण्यास तर मदत करतं, त्याच्यासोबत तुमचं वैयक्तिक नातेसंबंधांची वृद्धी होते आणि ताणतणाव आपसातले कमी होतात, असं माझं एक स्पष्ट मत आहे या संदर्भात. घरात जे कौटुंबिक कलह वगैरे होते ते पण कुठेतरी मानसिक आरोग्य व्यवस्थित नसल्यामुळे होतात. 100% कौटुंबिक कलह असणं याचा मानसिक आरोग्यावर 100% परिणाम होतो. आता आपण सगळेच जण म्हणतो ना की आपण पूर्ण जगाशी भिडू शकतो पण घरी भिडू शकत नाही. हे सत्य आहे. काय असतं, कारण आपण मोठे मोठे उदाहरणं बघितले, कुणी मोठे माणसं झालेत, महापुरुष बघितले, ते का झालेत मोठे, त्यांना घरातून 100% सपोर्ट होता, त्यांना घरातून विरोध नव्हता. त्याच्यामुळे त्यांची एनर्जी ही कधी घरात वायालाच गेली नाही. तुम्ही कोणताही महापुरुष बघा, कोणताही, की त्याला घरी कधी नाही संघर्ष करावा लागला. त्याचा संघर्ष तो समाजातल्या वाईट गोष्टींशी झाला, चालीरीतींशी झाला, किंवा त्याच्या प्रगतीशी झाला. कौटुंबिक कलह हा निश्चित तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतो. व्यक्ती त्याच विचारात राहून मानसिक प्रगती किंवा मानसिक अवस्था निश्चितपणे बिघडते, आणि यानं त्या स्वरूपाने त्याच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होतो. परिणाम स्वरूपी हे एक महत्त्वाचं घटक असू शकतो. कारण मी म्हणणार नाही, कारण मेंदूमधले रसायन कमी होतात आजारात, पण येस, सामाजिक कलह, कुटुंबातला कलह याच्यामुळे आपल्या आजाराची तीव्रता वाढू शकते, मानसिक आजाराची, हे निश्चित आहे.
म्हणजे समजा मेंटल चेकअप किती म्हणजे जीवनात माणसाने कधी करावं, काय करावं? ऍज सच असं हेल्थ चेकअप सारखं मेंटल चेकअप ऍज सच असे काही कन्सेप्ट नसते, पण काही स्केल्स असतात. WHO वेलबिंग इंडेक्स, म्हणजे तुम्ही मानसिकदृष्ट्या किती सदृढ आहात, सक्षम आहात, याची एक सेल्फ अनालिसिस क्वेश्चनेअर असतं. आता मेट्रो सिटीमध्ये जिथे महानगरपालिका अशा ठिकाणी पालक स्वतः येऊन चेक करतात रुटीनली की मला माझं मेंटल हेल्थ बद्दलचं अनालिसिस बघायचंय. तर अशा ॲप्टिट्यूड टेस्ट, मेंटल हेल्थ वेलबिंग स्केल्स अशा स्वरूपात उपलब्ध असतात. पण म्हणजे ज्यांना कुणाला हे शक्य नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी हे सांगतो की अगदी साधी गोष्ट आहे, तुम्ही तुमचं दैनंदिन कामकाज व्यवस्थितपणे करू शकत नसाल, तुमच्या स्वभावावर, मनस्थितीवर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल तर निश्चित आपण जाऊन मानसोपचार तज्ज्ञांशी सल्ला घेतला पाहिजे. त्यांच्यानुसार फक्त समुपदेशनाची गरज असेल तरी ते घेतलं पाहिजे. त्याची पुढची स्टेप जर औषधोपचार, गोळ्या औषधांची गरज असेल तर निश्चित आपण त्याच्यासाठी ही दिरंगाई न करता ते घेतलं पाहिजे. नाही, लोकांच्या मनात कसे भीती आहे की आता आपण इझिली मला सर्दी झाली, मी इझिली लगेच डॉक्टरकडे जातो, डॉक्टर मला सर्दी झाली. पण तुमच्याकडून येऊन माझं मानसिक स्थिती बरोबर नाहीये ही म्हणायची माझ्यात हिंमत नसते. बरोबर. आणि आपण खूप फर्स्ट कंडिशनला गेल्यानंतर पेशंटला ॲम्ब्युलन्स मध्ये टाकून बांधून तज्ञाकडे आणलं जातं. तर मग ह्याच्याबद्दल थोडा प्रकार. आता त्याच्यामध्ये जे तुम्ही सगळ्यात पहिला रोल सांगितलं की सिनेमा, पिक्चर, नाटक, याच्यामध्ये आपण लहानपणापासून काय बघितलंय की मानसिक आजारांना एका वेगळ्या पद्धतीने, म्हणजे हा वादाचा मुद्दा नको, पण मी असं स्पष्ट म्हणेल की यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेलं आहे, त्याची तीव्रता वगैरे, ज्याच्यामुळे काय होतं की आपला, तुमचा, माझा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांचा या आजारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. त्याच्यामुळे हे आजार कधीच बरे होऊ शकत नाहीत, आता हा असाच झाला, याच्याबद्दलचं एक न्यूनगंड तयार झालेला आहे, स्टिग्मा आपण ज्याला म्हणतो तो तयार झालेला आहे. कलंकित दृष्टीने बघितलं जातं. जुन्या काळात जसं HIV वगैरे जुन्या काळात चष्मा लावलेला माणूस सुद्धा त्याला दाखवायला लागायचा मला चष्मा लागला. आता समजा फॅशन झाली. तर तसंच आहे, म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून मी तुम्हाला ते सांगतो की मानसिक आजार जसं ताप, मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीवांनी अटॅक केल्यामुळं काही घटक होतात, तसंच डिप्रेशन, अँझायटी, स्किझोफ्रेनिया, बायपोलर हे मानसिक आजार मेंदूमध्ये होणाऱ्या रासायनिक बदलांमुळे हे आजार होतात. भूताटक, मंत्रतंत्र, करणी यांनी हा मानसिक आजार होत नाहीत असं माझं स्पष्ट म्हणणं. जर यांनी झाले असते तर आमच्यासारखे डॉक्टर बसलेच नसते ट्रीटमेंट करायला, सायकॅट्री नावाची ब्रँचच आली नसती. सो मेंदूमध्ये होणाऱ्या रासायनिक बदलांमुळे हे आजार होतात. शरीराला जसे ताप येते तसेच मेंदूला चिंतारोग, नैराश्य असे आजार असतात. आपला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे आपलं त्याचं जसं आपण अँटीबायोटिक घेतो 5 दिवसासाठी, तसं कदाचित आम्ही 5 महिन्यासाठी ट्रीटमेंट देतो. पण आपल्या निमित्ताने माझं आव्हान आहे की याच्या विरुद्ध काही असं कलंकित स्टिग्मा बाळगण्याचं कारण नाही. शरीराला जसे आजार असतात तसेच मनाचे आजार असतात. शरीराचे आजार जसे औषधोपचारांनी बरे होतात तसेच मानसिक आजार सुद्धा औषधोपचारांनी बरे होतात. सो त्याच्यामुळे योग्य वेळी अचूक निदान आणि उपचार हे जर घेतले तर मॅक्सिमम म्हणजे 95% मानसिक आजारांचे पेशंट्स हे नॉर्मल आयुष्य जगू शकतात. म्हणजे समजा एखादा व्यक्ती एखाद्या छोट्या गोष्टीत मनावर खूप परिणाम झाला, खूप विचार करू लागला, मित्रांना त्यांना सांगितल्यापेक्षा जर तो एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्टकडे आला आणि त्यांनी ते समस्या समजून सांगितलं तर त्याचं समाधान मिळून त्याचा जीव वाचू शकतो. येस, निश्चित. कारण काय असतं, व्हेंटिलेशन नावाचा प्रकार असतो. जसं आपण AC असल्यावर वेंट्स लावतो, व्हेंटिलेशन, हवा एक्सचेंज होते, तसं मानवी भावनांचं सुद्धा व्हेंटिलेशन झालं पाहिजे, जेणेकरून ती बर्डन त्या व्यक्तींवर आलं नाही पाहिजे आणि त्याच्यातून त्याला त्याचे मार्ग मिळाले पाहिजेत. खरं तर सोल्युशन देणं, समुपदेशन हा एक मानसोपचार तज्ज्ञांचा एक मूळ गाभा आहे की ज्याच्यातून व्यक्ती त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या डिस्कस करू शकतात. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो ना की काही समस्यांना औषध नसतं, पण कदाचित आपण ते शांतपणे ऐकल्या तरी त्याचं ओझं कमी होतं. बरोबर. सो निश्चित याचा इम्पॅक्ट आहे. म्हणजे आम्ही सायकोलॉजीमध्ये सुद्धा हे शिकलो की बऱ्याचशा गोष्टी व्यक्त केल्याने त्याचा ताण कमी होतो मनावरचा. मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या जे काही व्ह्युअर्स त्यांना सांगतो, तुम्ही खूपच समजा टोकाच्या भूमिकेला आलात की आता आपल्याला मारावं लागतंय किंवा पळून जावं लागतंय किंवा काही जीवावर बेतल अशी कंडिशन आली आणि ती गोष्ट तुम्ही कुणाला शेअर करू शकत नसाल तर तुम्ही डॉक्टर साहेबांना येऊन तुमचं नाव न सांगता किंवा तुमचं आयडेंटिटी न सांगता सुद्धा ती समस्या सांगू शकतो. निश्चित. नाही, आणि या निमित्ताने मी आणखीन एक आवाहन करतो की मी तर अवेलेबल आहेच आपल्या सेवेसाठी, पण ज्यांना कुणाला पोहोचणं शक्य नाही त्यांच्यासाठी 14416
14416 ही भारत शासनाची हेल्पलाईन आहे, टेलिमानस म्हणून. मानसिक आरोग्यासंबंधी कुठल्याही समस्या असतील तर आपण 14416 या टोल फ्री क्रमांकावर 12 महिने 24 तास कधीही फोन लावून तिथल्या मानसोपचार तज्ञांसाठी तुम्ही बोलू शकता. ही सुविधा फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. किंवा व्यसनी लोक, समजा दारू, सगळ्यांसाठी. तुम्हाला कुठल्याही मानसिक आरोग्यासंबंधीची, जसं की व्यसनाधीनता असेल, नैराश्य असेल, ताणतणाव असेल, चिंता असेल, वाढत्या वयातले आजार असतील, महिलांमधले आजार असतील, सो ह्या सगळ्या आजारांच्या ट्रीटमेंटसाठी मी इथे उपलब्ध तर आहेच आपल्या साठी. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी मी इथे असतोच. बिनधास्तपणे कुठल्याही विषयावर तुम्ही माझ्याशी येऊन बोलू शकता, चर्चा करू शकता. आणि आम्हाला ते आमचा कोर्स करतानाच शिकवलेलं असतं की पेशंटची गुप्तता ठेवावी. म्हणजे आता माझे वडील इंटरव्ह्यूमध्ये बसले, तुम्ही कधी त्यांना विचारा, मी पेशंट संबंधात आमचं कधी डिस्कशन होत नाही, कधीच नाही होत. म्हणजे तेही मला विचारत नाही तर मीही त्यांना सांगत नाही, कारण ती प्रायव्हसी ठेवणं ही खरी काळाची गरज असते. जेणेकरून काय होतं, बरेचसे लोक त्यांच्या ओळखीचे असतात, बरेचसे लोक माझ्या ओळखीचे असतात, पण वी डोंट डिस्कस, म्हणजे आम्ही चर्चा नाही करत त्या संदर्भात. सो ही गुप्तता ठेवणं हा एक त्या व्यक्तींचा अधिकारच आहे. समाजामध्ये काय होतं की आता एखादी गोष्ट, घटना अचानक त्याच्या अनपेक्षित घडते आणि ती घटना कोणाला सांगू शकत नाही. एखाद्या त्याच्या मित्राला सांगतो आणि ती नंतर ती सर्क्युलेट होते अख्ख्या गावामध्ये की आपण का त्यांनी बदनामी केली आणि त्याला सहन होत नाही, तो जीव गमावतो स्वतःचा. नाही, निश्चित तुम्हाला कुठल्याही गोष्टींविषयी चर्चा करायची असेल तर म्हणजे या निमित्ताने सगळ्यांनाच आव्हान आहे, ज्या गोष्टी तुम्हाला बिनधास्तपणे व्यक्त व्हायच्या असतील, फील फ्री. मी असतो त्यावेळेस कधी येऊन माझ्याशी चर्चा करू शकता. आणि या निमित्ताने, तुमच्या चॅनलच्या निमित्ताने मी आवाहन करतो की या गोष्टी गुप्त राहतात आणि त्या राहणं हा डॉक्टरचा एक धर्म असतो, तो आम्ही पाळतो, त्याच्याशी आम्ही प्रामाणिक असतो. बरोबर. आणि शेवटचा मुद्दा, आपलं दारू सोडण्यासाठी काही तुम्ही मार्गदर्शन करू शकता? येस. आता कुठल्याही व्यसनाधीनतेसाठी तुमच्या मनाचा निर्धार असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मनाची इच्छा होऊ नये यासाठी गोळ्या, औषध आणि उपचार उपलब्ध असतात. ज्यांचा कुणाचा मनाचा निर्धार आहे की डॉक्टर साहेब मला सोडवायची, पण मला भीती वाटते की मला काहीतरी त्रास होईल, तुम्ही मला मदत करा, तर येस, मी निश्चित त्यांना त्या स्वरूपात मदत करण्यासाठी तयार आहे. दारू सोडण्यासाठी तुम्ही सरांना निश्चित त्यांच्या क्लिनिकला येऊन भेटा. तंबाखू असेल, व्यसन असेल, कुठल्याही स्वरूपाच्या व्यसनांसाठी आपण निश्चित संपर्क साधू. काही भीतीजन्य तुमच्या मनात फोबिया असतात की काही माणसाला एकटं राहायला भीती वाटते, एकटं कुठे जायला भीती वाटते, किंवा काही बँकेत, दवाखान्यात, ST मध्ये आपापली भीतीबद्दल थोडासा प्रकाश टाका. फोबिया हा एक प्रकारचा मानसिक आजाराच आहे. अँझायटीचा हा एक प्रकार आहे. पॅनिक डिसऑर्डर आपण म्हणतो किंवा फोबिक अँझायटी डिसऑर्डर म्हणतो. म्हणजे थोडक्यात हा चिंता रोगाचाच एक प्रकार आहे. त्याच्यासाठी पण उपचार पद्धती, औषधोपचार अवेलेबल असतात. रेग्युलर ट्रीटमेंटने ही भीती कमी होते आणि त्याच्याबद्दल समुपदेशन असतं की एक्सपोजर अँड रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन, म्हणजे आपण त्या गोष्टीला सामोरं जायचं आणि प्रतिसाद जो आपल्या शरीराकडून मिळतो तो थांबवायचा, यासाठी पण आपण समुपदेशन करतो. सो भीती, फोबिया, अँझायटी डिसऑर्डर, पॅनिक डिसऑर्डर या सर्व आजारांसाठी सुद्धा उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत. नमस्कार. हे होते आपल्यासोबत जगदीश श्रीराम टेकाळे डॉक्टरांनी आपल्याला मानसिक रोगाबद्दल खूप चांगली माहिती दिलेली. सरांचं आपल्याला सहकार्य लाभलं, एवढं मी त्यांचं मोलाचं मार्गदर्शन दिला, वेळ दिला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे, मानसोपचार तज्ज्ञ. मी सर्वप्रथम, आपण माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी येऊ शकता, जसं की व्यसनाधीनता, दारू, तंबाखू, सिगरेट, गुटखा, मावा, गांजा, ज्या स्वरूपाची व्यसनाधीनता आहे या संदर्भात सोडण्याची जर आपली मनाची इच्छा असेल तर मी निश्चित आपल्याला या निमित्ताने औषधोपचार व बाकीचं समुपदेशन या गोष्टीतून आपल्याला मदत करू शकतो. तसेच वेगवेगळे मनोविकार, जसं की नैराश्य आहे, आत्महत्येचे विचार येतात, बाकीच्या काही अडचणी आहेत, ताणतणावाची परिस्थिती आहे, कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही, अशा वेगवेगळ्या आजारांसाठी आपल्याकडे समुपदेशन व औषधोपचार उपलब्ध आहेत. स्पेसिफिकली आपण नैराश्य, निद्रानाश, बेचैनी, चिंता, भीती याबद्दल आपल्याकडे ट्रीटमेंट उपलब्ध आहे. तसेच दैनंदिन ताणतणाव, परीक्षेची भीती, वैवाहिक व विवाहपूर्व समुपदेशन या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे समुपदेशन पण उपलब्ध आहे. आणखीन आपल्याकडे जुनाट प्रकारची डोकेदुखी, लैंगिक समस्या, पुरुषांच्या व स्त्रियांच्या लैंगिक समस्या, OCD, लहान मुलांचे आजार, वृद्धांचे आजार, तसेच मनोकायिक आजार या सर्व आजारांवर
उपचार व समुपदेशन पद्धती प्रणाली आपल्याकडे उपलब्ध आहे. स्पेसिफिकली आपल्याकडे इच्छा कमी होणे, व्यसनांच्या जसं की दारू, तंबाखू या संबंधीच्या सुद्धा स्टँडर्ड गोळ्या, औषधं, उपचार आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि ज्यांना कुणाला ज्या गोष्टी कोणाशी डिस्कस करायच्या नाहीत किंवा ज्या गोष्टींबद्दल मनातल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, निश्चित आपण येऊ शकता, संपर्क साधू शकता. 9518551503 हा माझा मोबाईल क्रमांक आहे. मी प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या रविवारी बीड येथे पूर्ण दिवसभर उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला या बाबतीतलं सहकार्य किंवा मार्गदर्शन अपेक्षित असेल, आपण निश्चित संपर्क साधावा ही विनंती. थँक्यू.